तर खूप छान पद्धतीने प्रतिसाद आहे आणि सगळ्यात जास्त महिलांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे। त्यांनी मला मतदान करावं यासाठी मी इथपर्यंत पोहोचत नाहीये, तर त्या सगळ्यांचे ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्णपणे प्रत्येक घटकापर्यंत जाऊन मला सोडवता याव्यात यासाठी मी गेले 3 महिने झालं भादोली मतदारसंघामध्ये फिरत आहे। आम्ही तिघही नवीन आहोत आणि तुम्हाला बदल हवा आहे तर एकदा नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघा। दिनांक 7 फेब्रुवारी यासाठी मतदान होणार आहे, तर 9 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय, त्यांचे असणारे विजन जाणून घेतोय। आणि आज आपल्यासोबत आहेत भादोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार आदरणीय सोनाली राहुल सावंत मॅडम। मॅडम नमस्कार, मी आपलं आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपला प्रचार सुरू आहे, प्रचार दरम्यान रोज आपलं मतदारसंघातून फिरणं होतंय, नेमका कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? खूप सुंदर प्रतिसाद आहे। आज मनपाळे गावामध्ये हळदी कुंकवाचं नियोजन होतं, तिथं बोलवलं होतं मला, तर खूप छान पद्धतीने प्रतिसाद आहे आणि सगळ्यात जास्त महिलांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे। असाच प्रतिसाद यांचा राहावा, कायम राहावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते। आणि नक्कीच त्यांचे बरेच मुद्दे आहेत, फक्त त्यांनी मला मतदान करावं यासाठी मी इथपर्यंत पोहोचत नाहीये, तर त्या सगळ्यांचे ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्णपणे प्रत्येक घटकापर्यंत जाऊन मला सोडवता याव्यात यासाठी मी गेले 3 महिने झालं भादोली मतदारसंघामध्ये फिरत आहे। तर नक्कीच त्या सोडवण्याचाही मी आटोकाट प्रयत्न करणार आहे। आणि प्रतिसाद म्हणाला तर तुम्ही बघतायच, तर खूप सुंदर आहे आणि त्यांचे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते की इतक्या छान पद्धतीने मला प्रतिसाद देत आहेत सगळे। मॅम, कोणकोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचताय? नक्कीच त्यांच्या फार मोठ्या अडचणी नाही आहेत। रस्ते असतील, पाणी असतील, गावातली गटारे असतील, सार्वजनिक शौचालय असतील, खांबांवरच्या लाईटी असतील, हाताला त्यांच्या काम हवं आहे आणि केलेल्या कामाला दाम हवा आहे। आणि प्रत्येक महिलेचा हाच प्रश्न आहे की आम्हाला काहीतरी काम मिळवून द्या, तर ह्या प्रामुख्याने ज्या काही गोष्टी आहेत त्या मला करायच्या आहेत आणि मी त्या नक्कीच करेन। महिलांची मोठ्या प्रमाणात पसंती तुम्हाला आहे, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात लोकांचा कल आहे, काय वाटतं याबद्दल? खूप छान, आणि त्यांची जी काही पसंती आहे ना माझ्यावरती ती मला तशीच ठेवायची आहे आणि त्यासाठी मला कंटिन्यू त्यांच्यासाठी काम करत राहायचं आहे। मतदारसंघातील तमाम जनतेला काय संदेश द्याल? नक्कीच आम्ही नवीन आहोत दोघंही, आम्ही असू, उत्तम दादा असू किंवा अजून आमचे कपिल पाटील आहेत दादा ते असू, आम्ही तिघही नवीन आहोत आणि तुम्हाला बदल हवा आहे तर एकदा नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघा आणि नक्कीच आम्ही आमच्या परीने 100% देण्याचा प्रयत्न करू।